नवनाथ पंढरीनाथ गवळी असा हा भोंदू बाबा, ज्याच्या आश्रमात मी काही दिवसांपूर्वी जात होते, त्यांनी माझ्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला। हीच गोष्ट मी माझ्या मिस्टरांना सांगितली। मग माझ्या मिस्टरांनी मला विश्वासात घेऊन पोलीस कंप्लेंट केली, पण ह्याच्यावर कोणतीही न्यायालयीन कंप्लेंट झालेली नाहीये, कारवाई झालेली नाहीये। आणि मला असं वाटतं की कोणत्याही महिलेवर जो प्रकार माझ्या बाबतीत झाला तो व्हावा नाही, म्हणून याच्यावर न्यायालयीन कारवाई झालीच पाहिजे। याचं हे आश्रम चांडवली येथे आहे, शिवदत्त आश्रम म्हणून। ह्याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात आणि याचे भोंदूगिरीचे प्रकार अजूनही चालू आहेत। बायकांची वारी उठवतो आणि बायकांना वशमध्ये करून घेतो आणि त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करतो। हा याचे गुंड पाठवतो, माझ्या मिस्टरांना धमकवतो। आम्ही कुठेही रस्त्याने गेलो तर ह्याचा आम्हाला त्रास आहे, याची माणसं आम्हाला येऊन धमकावतात। त्यामुळे ह्याची कारवाई झालीच पाहिजे। अजूनही याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाहीये। तर मला असं वाटतं की मला न्याय मिळावा आणि माझ्यासारख्या असंख्य महिलांना ह्याच्यापासून लांब ठेवावं, ह्याला शिक्षा झालीच पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। जपाचं कारण घेऊन आश्रमामध्ये बोलवतो, मग त्यांना भस्म लावतो, वशमध्ये करतो आणि त्यांच्याकडं अश्लील अनैतिक संबंध ठेवण्याचे मागणी करतो। असा हा भोंदू, याला चांगलीच शिक्षा झाली पाहिजे, कडक। खरातचं जे प्रकरण झालं त्याच्यावरून आता आम्हाला विश्वास पटलेला आहे की या देशामध्ये कायदा हा आहे अजूनही जिवंत। त्यामुळे या नराधमाला शिक्षाही झालीच पाहिजे। यांनी असंख्य महिलांना छळलं आहे, असंख्य महिलांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत।